माढा पोलीस ठाण्या हद्दीतील जामगाव जे आहे ते हादरले गेले। घटनाही तशीच आहे। एका 61 वर्षीय शेतकऱ्याचा जो आहे तो निर्घुण खून करण्यात आलेला आहे। अशोक भीमांना मुळे असं 61 वर्षीय या शेतकऱ्याचं नाव आहे आणि या शेतकऱ्याचा जो आहे तो घरामध्ये निर्घुण खून करण्यात आलेला आहे। माढा पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं असेल तर हा खून चोरीच्या उद्देशानं झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ते FIR मध्ये नोंदलेल्या माहितीनुसार समोर येताना पाहायला मिळते। आपण पाहिलं असेल तर अशोक भीमांनामुळे हे शेतकरी आणि मागील 2 वर्षापासून जे आहे ते म्हैसगाव येथील साखर कारखान्यावर कर्मचारी म्हणून काम करत होते आणि यांचं कुटुंब जे आहे ते फिरण्यासाठी बाहेर गेले होतं। अशोक मुळे यांच्या पत्नी असतील, मुलगा असेल आणि सुनबाई हे तिघही घरात नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यानं घरामध्ये जो आहे तो प्रवेश केला गेला आणि या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर अंदाज आल्यानंतर जागे झालेल्या अशोक मुळे यांना जो आहे तो जागीच धारदार शस्त्रानं जे आहे ते ठार मारून जीवे ठार करण्यात आलेला आहे। ही घटना केवळ चोरीच्या उद्देशानं झाली तर अशी माहिती समोर येते। मात्र या घटनेचे कांगोरे देखील अनेक समोर येताना पाहायला मिळणार आहे, कारण इतका निर्घुण खून जो आहे तो शेतकऱ्याचा कशासाठी केलाय। एकीकडे 4.5 तोळे सोने जे आहे ते चोरून नेल्याची माहिती देखील जी आहे ते FIR मध्ये नोंदवण्यात आलेली आहे। तशी माढा पोलीस ठाण्यात या घटनेची FIR नोंदवल्यानंतर आता त्या दृष्टीनं माढा पोलीस जे आहे ते सतर्कतेने आणि तत्परतेने तपास करताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं फॉरेन्सिक टीम जी आहे ते या ठिकाणी दाखल देखील झालेल्या आहेत, त्या घटनास्थळी जाऊन खून घडलेल्या घराच्या ठिकाणी जाऊन देखील या तपास होताना पाहायला मिळतोय। मात्र ही घटना घडली कशी तर आतमध्ये असलेल्या अशोक मुळे जे आतमध्ये घरामध्ये झोपले होते आणि या घरामध्ये प्रवेश जो आहे तो संबंधित व्यक्तीनं जो आहे संबंधित आरोपीनं घरामध्ये प्रवेश हा अशोकाच्या झाडावरून केल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। घरामध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाजा जो आहे तो उघडताना अशोक मुळे हे जागे झाले आणि अशोक मुळे जागे झालेल्या अशोक मुळेंचा मात्र जाग्यावर धारदार शस्त्रानं जो आहे तो निर्घुण खून करून जो आहे तो 4.5 तोळे सोने जे आहे ते या चोरट्यानं लंपास केलेले आहेत। इतर देखील सोनं होतं, मात्र ते सोनं सापडलं नसल्यामुळे ते देखील सोनं या चोरीच्या घटनेमधून वाचलं गेलंय। मात्र 4.5 तोळे सोनं आणि एका शेतकऱ्याचा जर निर्घुण खून होत असेल तर अनेकांचं मन जे थेलावून गेलेलं आहे। या घटनेचा अधिक तपास माढा पोलीस करतायत। मात्र एकीकडे या शेतकऱ्याचा निर्घुण करून स्वभावानं मनमिळावू आणि रॉयल असलेल्या शेतकऱ्याचा खून झाल्यामुळं या घटनेबद्दल जे आहे ते तीव्र संताप जो आहे तो व्यक्त होतोय आणि माढा पोलिसांना आता या घटनेचा छडा लावण्यासाठी आता सतर्कतेनं पावलं उचलावी लागणार आहेत। कारण या घटनेमागचे काही कांगोरे आहेत का, या घटनेतला काही CCTV फुटेज जो आहे तो दुचाकीचा युनिकॉर्न गाडीचा समोर येताना पाहायला मिळतोय। त्यामुळं हा नेमका इसम कोण आहे, तिथं कशाला आला होता आणि त्या इसमाची अधिक माहिती काय मिळते का, याचा कसून तपास जो आहे तो माढा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांच्या टीमला एकत्रित करावा लागणार आहे। तुम्ही पाहत राहा बेधडक मुद्द्याच बुवा।